मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबद्दल अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी इथं समोर आलेली आहे. तर सर्व पात्र लाडक्या बहिणींसाठी ही आनंदाची बातमी इथं असणार आहे. तर पहा, लाडकी बहीण योजनेचे 9 हप्ते आतापर्यंत आपल्या पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यावरती इथं जमा झालेले आहेत. तर तुम्हाला आतापर्यंत एकूण किती हप्ते मिळाले ते तुम्ही नक्कीच इथं कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. तर पहा, जेणेकरून ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचणार आहे, सर्वांना या माहितीचा इथं फायदा होणार आहे. पहा, लाडकी बहीण योजनेचा एप्रिलचा हप्ता खात्यामध्ये कधी जमा होणार याबद्दल एक सर्वात मोठी अपडेट इथं समोर आलेली आहे. ते आपण इथे पुढे पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्यायचा आहे. तर पहा, लाडकी बहीण योजनेचा एप्रिलचा म्हणजेच हा 10वा हप्ता आहे एप्रिल महिन्याचा, तो आपल्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये कधी जमा होणार याबद्दल एक मोठी आणि आनंदाची बातमी त्या समोर आलेली आहे. तर तुम्ही लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत तुम्हाला एकूण किती हप्ते मिळाले ते तुम्ही नक्कीच इथं कमेंटमध्ये सांगायचं आहे. पहा, लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता महिलांच्या बँक खात्यात कधी जमा होणार याबाबत आता मोठी अपडेट इथं समोर आलेली आहे. तर ती काय अपडेट आहे ती आपण व्हिडिओच्या पुढे पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि व्हिडिओला एक लाईक इथं नक्कीच तुम्ही करायचं आहे. तर पहा, लाडकी बहीण योजनेचा हप्ता अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर मिळणार आहे. पहा, म्हणजेच एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे हा 10वा हप्ता अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर इथं मिळणार आहे. तर पहा, 30 एप्रिल रोजी लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये हा एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता जमा होण्याची इथं शक्यता वर्तवली जात आहे. पहा, म्हणजेच 30 एप्रिलला अक्षय तृतीया आहे. तर या अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर लाडक्या बहिणीला हा जो 1500 रुपयाचा 10वा हप्ता आहे हा एप्रिल महिन्याचा तो इथं जमा होणार असल्याची इथं माहिती समोर आलेली आहे. तर पहा, एप्रिल महिन्याच्या हप्त्यात लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या वाढणार की घटणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. मागील हप्त्यात लाभार्थ्यांची संख्या वाढलेली होती. पहा, म्हणजेच लाडकी बहीण योजनेमध्ये एप्रिल महिन्याचे जे लाभार्थी आहेत यामध्ये संख्या वाढणार आहे का घटणार आहे याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. लाडक्या बहिणींना जो मार्च महिन्याचा जो हप्ता आहे हा 9वा हप्ता जवळ 2,52,00,000 लाडक्या बहिणींना हा फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता 8वा आणि 9वा हप्ता इथं त्यांना सोबत देण्यात आलेला होता. तर तुम्हाला 9वा हप्ता मिळाला का हे तुम्ही नक्कीच मला इथं कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. पहा, महाराष्ट्र सरकारनं राज्यातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना इथं सुरू केलेली आहे. जुलै 2024 पासून ही योजना इथं लागू झालेली आहे. पहा, म्हणजे जुलै 2024 पासून आत्तापर्यंत लाडक्या बहिणींना एकूण 9 हप्ते मिळालेले आहेत. लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतर महायुतीनं आणलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महायुतीसाठी गेम चेंजर ठरली. जानेवारीपासून लाडकी बहीण योजनेत ज्या महिला पात्र ठरल्या होत्या त्यांची पडताळणी करण्यात येत आहे. त्यासाठी राज्य सरकारने निकषही लावलेले आहेत. या योजनेचा गैरफायदा अनेक महिलांनी घेतल्याच्या तक्रारी सरकारकडे दाखल झालेल्या आहेत. त्यानंतर आता पडताळणी केली जात आहे. परंतु त्यांनी घाबरावायचं काहीच गरज नाही. सरकार त्यांच्याकडून पैसे वापस घेणार नाही. याबाबत महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनीही काही दिवसापूर्वी एक्स वर पोस्ट करत म्हटले होते की ही योजना 21 ते 65 वयोगटातील महिलांसाठी लागू आहे. त्यामुळे 65 वर्ष पूर्ण करणाऱ्या महिलांचा लाभ दर महिन्याला बंद होत आहे. पहा, म्हणजे ज्या महिला 21 ते 65 वयामध्ये त्यांचं वय आहे तर त्या महिलांसाठी ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना इथं आपल्या सरकारने आणलेली आहे. परंतु 65 वर्ष पूर्ण करणाऱ्या त्या महिन्याला या योजनेतून बाद होत आहेत. त्या महिन्याला इथं त्यांचा जो लाभ आहे तो इथं बंद होत आहे. त्यामुळे लाभार्थ्यांची संख्या नियमितपणे बदलत असते. सध्या सुमारे 1.20 लाख महिलांनी वयोमर्यादा ओलांडल्यामुळे त्या ह्या योजनेतून बाद झालेल्या आहेत. पहा, म्हणजेच 1.20 लाख इतक्या महिला ह्या 65 वर्षाच्या पुढे त्यांचं वय गेलेलं आहे. त्यामुळे आता त्यांना लाडकी बहीण ह्या योजनेचा लाभ इथं मिळणार नाही. त्याचप्रमाणे विवाहानंतर इतर राज्यात स्थायिक झालेल्या महिलांचाही योजनेअंतर्गत विचार केला जात नाही. राज्यातील जवळपास 2.5 कोटी महिलांना या योजनेचा लाभ मिळत असून महिलांच्या जीवनात
सकारात्मक बदल घडून आलेला आहे. या योजनेसाठी अर्ज केलेल्या एकूण महिलांपैकी जवळपास 11 लाख महिलांचे अर्ज अपात्र करण्यात आलेले आहेत. त्यांना आता ह्या योजनेतून बाद ठरविण्यात आलेला आहे. पहा, म्हणजे जवळजवळ 11 लाख इतक्या महिलांना आता हा लाडकी बहीण योजनेचा लाभ इथं मिळणार नाही. त्या महिला आता ह्या योजनेतून अपात्र ठरविण्यात आलेल्या आहेत. तर पहा, लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी इथं असणार आहे आणि ही मोठी खुशखबर तिथं असणार आहे. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर मिळणार लाडकी बहीण योजनेचा हप्ता. म्हणजेच अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे 10व्या हप्त्याचे 1500 रुपये इथं पाहायला मिळणार आहेत. तर पहा, आता एप्रिल महिन्याचा लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे तो अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर मिळणार आहे. महिन्याच्या शेवटी लाडकी बहीण योजनेचा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. विशेष म्हणजे यंदा लाभार्थ्यांची संख्या घटणार की वाढणार असा सवाल उपस्थित होत आहे. कारण मागील हप्त्यात लाभार्थ्यांची संख्या काही प्रमाणात वाढली होती. यंदा किती लाभार्थ्यांच्या खात्यात ही लाडकी बहीण योजनेचा जो 10वा हप्ता आहे तो जमा होणार हे देखील पाहणे आपल्याला इथं महत्त्वाचं ठरणार आहे. आपल्यासाठी इथं महत्त्वाचं असणार आहे. पहा, लाडकी बहीण योजनेची जी पडताळणी आहे ती इथं ठप्प झालेली आहे. जानेवारीच्या तुलनेत फेब्रुवारी आणि मार्चच्या लाभार्थ्यांची संख्या वाढल्याचं इथं स्पष्टपणे उघड झालेलं आहे. पहा, म्हणजेच जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये ज्या लाभार्थी महिलांना लाभ मिळालेला होता वाढ झालेली आहे. लाभार्थ्यांची संख्या इथं वाढलेली आहे. तर पहा, जानेवारीत 5 लाख लाडक्या बहिणींना अपात्र ठरवून 2,41,00,000 त्या बहिणींना अनुदान देण्यात आलेलं होतं, लाभ देण्यात आलेला होता. त्याचवेळी फेब्रुवारी व मार्चचे अनुदान देताना ही संख्या 2,47,00,000 इतकी झालेली होती. त्यामुळे योजनेची पडताळणी ठप्प झाल्याची ही चर्चा इथं सुरू झालेली आहे. पहा, म्हणजेच जानेवारीमध्ये 2,41,00,000 महिलांना लाभ दिलेला होता. तर फेब्रुवारी आणि मार्चमध्ये ह्या 2 महिन्याचे जे पैसे होते, हा 8वा आणि 9वा जो हप्ता होता तो एकूण 2,47,00,000 इतक्या महिलांना इथं वाढीव देण्यात आलेला होता. म्हणजेच तुम्ही पाहू शकता इथं 6 लाख महिलांना 6 लाख महिला इथं वाढलेल्या आहेत. पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अपात्र अर्जांची पडताळणी केली जाईल असे राज्य सरकारकडून जानेवारीत जाहीर करण्यात आलेलं होतं. परंतु पडताळणीनंतर लाडक्या बहिणींची संख्या कमी होण्याऐवजी जानेवारीच्या तुलनेत फेब्रुवारी आणि मार्च म्हणजेच 8व्या आणि 9व्या हप्त्याच्या लाभार्थ्यांची जी संख्या आहे ती वाढल्याची इथं समोर आलेली आहे. जानेवारीत 5 लाख लाडक्या बहिणींना अपात्र ठरवून 2,41,00,000 जणींना म्हणजेच लाडक्या बहिणींना अनुदान देण्यात आलेलं होतं. त्याचवेळी फेब्रुवारी आणि मार्चचे अनुदान देताना ही संख्या 2,47,00,000 पोहोचलेली होती. म्हणजेच तब्बल 6 लाख महिला ह्या 8व्या आणि 9व्या हप्त्यामध्ये इथं वाढलेल्या होत्या, त्यांना इथं लाभ मिळालेला होता. तर पहा, त्यामुळे योजनेची पडताळणी ठप्प झाल्याची ही चर्चा आपण पाहिलेली होती. गेल्या वर्षी जुलैमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर करण्यात आलेली आहे. त्यानुसार लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात दरमहा 1500 रुपये जमा केले गेलेले आहेत. आत्तापर्यंत लाडक्या बहिणींना एकूण 9 हप्ते मिळालेले आहेत आणि लाडक्या बहिणींना ह्या 9 हप्त्याचे एकूण 13,500 रुपये आपल्या लाडक्या बहिणींना इथं देण्यात आलेले आहेत. तर तुम्हाला आत्तापर्यंत एकूण किती रुपये मिळाले ते तुम्ही नक्कीच इथं कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं आहे. पहा, निवडणुकीपूर्वी महिलांचे सरसकट अर्ज स्वीकारताना त्यांच्या पडताळणीकडे कानाडोळा केला गेला. परंतु निवडणुकीपूर्वी 2,34,00,000 लाडक्या बहिणींना लाभ देण्यात आलेला होता. ही योजना लोकप्रिय ठरल्याने महायुतीला घवघवीत यश मिळाल्याचे बोलले जात आहे. पहिल्याच कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योजनेतील अर्जाची पडताळणी केली जाईल असे सांगितलेले होते. जानेवारीत 5 लाख लाडक्या बहिणींचे अर्ज अपात्र ठरवून 2,41,00,000 लाडक्या बहिणींना हा लाभ देण्यात आलेला होता आणि नंतरनं फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा जो लाभ आहे तो एकूण 2,47,00,000 इतक्या महिलांना देण्यात आलेला होता. गेली 3 महिने पडताळणी ठप्प असल्याने सरकारला एप्रिलमध्ये पुन्हा 2,47,00,000 लाडक्या बहिणींना अनुदानाची रक्कम जी 1500 रुपये आहे ती इथं द्यावी लागणार आहे, अशी देखील माहिती इथं समोर